बघा अप्लाइड मॅथमॅटिक्स M2 त्याचे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपल्याकडे आहेत. त्यापैकी पहिला क्वेश्चन बघा, फाइंड ऑर्डर अँड डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. इक्वेशन आपल्याला दिलेले आहे 2d2y/dx² प्लस dy/dx³ इज इक्वल टू 2a. बघा तुम्हाला ऑर्डर आणि डिग्री या दोन गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. काय करायचं, ऑर्डर अँड डिग्री साठी कोणती टर्म ऑब्झर्व करायची, d2y/dx². इथं बघा एकदम प्लेन एक्झाम्पल आहे, d2y/dx² आहे. आता ऑर्डर जर म्हटली तर d2y/dx², ऑर्डर बघा इथं 2 दिसते आपल्याला, याची पॉवर काहीच नाहीये, याचा अर्थ इथे पॉवर किती आहे, 1 आहे. म्हणून या सम मध्ये बघायला गेलं तर ऑर्डर 2 आणि डिग्री 1 आहे. त्याच टाइप मध्ये बघा सेकंड एक्झाम्पल आपल्याला आहे, इथे सुद्धा आपल्याला ऑर्डर आणि डिग्री तुम्हाला फाइंड आउट करायची. पण आता इथे प्रॉब्लेम झाला काय, इथे एक रेग्युलर इक्वेशन होतं, इथे बघा रूट मध्ये इक्वेशन आलेले. तर अशा वेळेस आपण करायचं काय, तर लक्षात ठेवा आपण एक करू स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड केल्यामुळे काय आलं, या पूर्ण ब्रॅकेट मध्ये बघायला गेलं त्याला स्क्वेअर होऊन जाईल, d2/dx² अंडर रूट 1 प्लस dy/dx त्याचा स्क्वेअर होल ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 0. बघा आता स्क्वेअरिंग केल्यामुळे झालं काय, आता स्क्वेअर आपण काय करू इथे, तर d2y/dx² स्क्वेअर केल्यामुळे हा स्क्वेअर इथे पण येणार आहे. इथे स्क्वेअर झाल्यामुळे काय होईल, याचा रूट निघून गेला, म्हणजे 1 प्लस dy/dx त्याचा स्क्वेअर. बघा स्क्वेअरिंग मुळे काय होतं, याचा रूट निघून जातो. आता ही टर्म तुम्हाला इथे फक्त ऑब्झर्व करायची. तर या ठिकाणी बघा तुमच्याकडे ऑर्डर आहे 2 आणि डिग्री 2. अशा पद्धतीने याला आपण सिम्प्लिफाय करून करू शकतो. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, व्हेरीफाय y is equal to a into e raised to x plus b into e raised to x minus x is a solution of differential equation d2y/dx² minus y. आपल्याला हे जे आन्सर आहे ते व्हेरीफाईड करून द्यायचे आहे. तर लक्षात घ्या y is equal to a into e raised to x plus b into e raised to minus x आहे. तर या टर्मला काय करा, याचा डेरिव्हेटिव्ह काढून घेऊ, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्टिव्ह टू x b घेऊ. लक्ष द्या y चा डेरिव्हेटिव्ह dy/dx, a कॉन्स्टंट आहे, e raised to x डेरिव्हेटिव्ह e raised to x आहे, प्लस b as it is आहे, e raised to minus x, e raised to minus x चा डेरिव्हेटिव्ह e raised to minus x and to be continued डेरिव्हेटिव्ह minus x. तर बघा या स्टेपला काय करायचं, a into e raised to x प्लस b into e raised to minus x आणि minus x चा डेरिव्हेटिव्ह -1. बघा स्टेप बाय स्टेप आपण घेतोय, a into e raised to x मायनस पुढे घ्या b into e raised to minus x. हा आपल्याकडे आहे dy/dx. तर या टर्म मध्ये लक्षात घ्या आपल्याला व्हेरीफाईड करायचं आहे, ही एक टर्म आपल्याला व्हेरीफाईड करायची. तर आपण काय करू, अगेन याला आपण इथे इक्वेशन नंबर एक्झाम्पलला इक्वेशन नंबर 1 म्हणा, याला इक्वेशन नंबर 2. अगेन इक्वेशन 2 डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह टू x वी गेट. तर लक्षात ठेवा d2y/dx² a कॉन्स्टंट e raised to x चा डेरिव्हेटिव्ह e raised to x माइनस b कॉन्स्टंट e raised to minus x चा डेरिव्हेटिव्ह e raised to minus x as the same condition to be continued derivative minus x, a into e raised to x minus b into e raised to minus x and minus x चा डेरिव्हेटिव्ह -1. इथे बघा a into e raised to x इथला मायनस आणि हा मायनस, मायनस मायनस प्लस b into e raised to minus x. बघा d2y/dx². खाली बघा ऍज इट इज d2y/dx² इज इक्वल टू, तुम्ही ही जी टर्म ऑब्झर्व केली असेल तर बघा a into e raised to x plus b into e raised to minus x याची व्हॅल्यू ऑलरेडी आपल्याकडे आहे, ती आहे y. इथे लिहा फ्रॉम 1. बघा आता आपला आन्सर व्हेरीफाईड होत आहे, d2y/dx² इज इक्वल टू y, तर इकडे घ्या -y इज इक्वल टू 0. बघा अशा पद्धतीने हे आन्सर आपण इथे व्हेरीफाईड केलेले आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आपल्याकडे, शो दॅट द डिफरन्शियल इक्वेशन 2xy plus y square dx
एक्स स्क्वेअर प्लस 2xy प्लस sin y इंटू dy इज एन एक्झॅक्ट. बघा आपल्याला हे एक्झॅक्ट दाखवायचंय तर काय करा, सगळ्यात पहिल्यांदा सम लिहून घ्या. 2xy प्लस y स्क्वेअर इंटू dx प्लस x स्क्वेअर प्लस 2xy प्लस sin y इंटू dy इज इक्वल टू 0. बघा पहिले आपण सम लिहून घेतलं. कंपेरिंग, तर कंपेरिंग करूया m इंटू dx प्लस n इंटू dy इज इक्वल टू 0. आता लक्षात घ्या, मग तुमच्याकडे m ची टर्म आपल्याकडे आहे 2xy प्लस y स्क्वेअर अँड n ची आपल्याकडे टर्म आहे, बघा ही इकडची n कंपेरिंग करतोय आपण, x स्क्वेअर प्लस 2xy प्लस sin y. आलं लक्षात. आता बघा काय करायचं, डिफरन्शिएटिंग करू आपण. डिफरन्शिएटिंग m विथ रिस्पेक्टिव्ह टू y वी गेट. बघा m ला आपण काय करू, y ने विथ रिस्पेक्ट करू म्हणजे डेरिव्हेटिव्ह काढू. बघा डे बाय m बाय डे बाय y इज इक्वल टू, या ठिकाणी आपल्याला करायचं काय, विथ रिस्पेक्ट टू y ने तुम्ही करताय म्हणजे फक्त y चा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. 2xy मध्ये बघायला गेलं तर y चा डेरिव्हेटिव्ह आपल्याकडे आहे 1 म्हणजे फक्त कोण होतं इथे 2x. या ठिकाणी बघा y स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह आपल्याकडे आहे 2y. म्हणजे अशा पद्धतीने आपण विथ रिस्पेक्ट टू y करून याला सॉल्व्ह करू शकतो. याला जर 2 जर कॉमन काढणं झालंच तर 2 ब्रॅकेट x प्लस y अशा पद्धतीने आपले आन्सर निघू शकतं. पुढे बघा आता आपण n चा विचार करूया. n ला तसंच करा, डिफरन्शिएटिंग n विथ रिस्पेक्टिव्ह टू x वी गेट. बघा डे बाय n बाय डे बाय x विथ रिस्पेक्टिव्ह x ने आपण करतोय तर लक्षात घ्या, x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 2x प्लस x चा डेरिव्हेटिव्ह 1 2 इंटू y. इथे sin y बट आपण विथ रिस्पेक्ट टू x ने करतोय पण sin y चा डेरिव्हेटिव्ह निघत नाही म्हणून इथे बघा 2 ब्रॅकेट x प्लस y. यांना जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर दोन्ही टर्म आपल्याकडे मॅच झाले. बघा म्हणजे डे बाय m बाय डे बाय y आणि डे बाय n बाय डे बाय x दोघांचे आन्सर बघा मॅच होत आहे. याचा अर्थ देयरफॉर डे बाय m बाय डे बाय y इज इक्वल टू डे बाय n बाय डे बाय x. मतलब गिवन differential equation is an exact. बघा अशा पद्धतीने तुम्ही हे एक्झॅक्ट दाखवू शकता. त्याच टाइप मध्ये आपल्याकडे सेकंड एक्झाम्पल आहे. इथे बघा शो दॅट द डिफरन्शियल इक्वेशन. इथे सुद्धा आपल्याला एक्झॅक्टच दाखवायचंय. बघा हे एक्झाम्पल त्याच्यापेक्षा सोपं. 3x² minus y into dx minus x into dy is equal to 0. बघा आता सेम कंडिशन कंपेअरिंग करा. m into dx plus n dy is equal to 0. बघा कंपेअरिंग m dx plus n dy is equal to 0. बघा m चं इक्वेशन आपल्याकडे आहे 3x² minus y and n साठी आपल्याकडे इक्वेशन आहे इथे -x. तर लक्षात घ्या. परत से ॲज अ सेम कंडिशन डिफरन्शिएटिंग m with respective to y we get. बघा डेबा m बाय डेबा y. या टर्म मध्ये काय करायचं आहे, विथ रिस्पेक्ट टू y ने करताय. इथे विथ रिस्पेक्ट टू y ने करण्यासाठी तर y नाहीच, याचा अर्थ याचा डेरिव्हेटिव्ह निघू शकत नाही. ही टर्म 0 होईल. इथे कोण आहे y दिसतोय बघा मायनस आणि ॲज इट इज y चा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजे डेबा m बाय डेबा y इज इक्वल टू किती निघतोय -1. n साठी आपण ऑब्झर्व करूया. डिफरन्शिएटिंग n with respective to x we get. बघा इथे पण डेबा n बाय डेबा x इज इक्वल टू मायनस आणि ॲज इट इज x चा डेरिव्हेटिव्ह 1. बघा इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 दोघांचे आन्सर बघा -1 याचा अर्थ हे एक्झॅक्ट इक्वेशन आहे. तेच आपल्याला दाखवायचं होतं. तर देयरफॉर डेबा m बाय डेबा y इज इक्वल टू डेबा n अपॉन डेबा x. देयरफॉर द गिवन differential equation is an exact.
बघा अशा पद्धतीने हे एक्झाम्पल आपण इथे सॉल्व्ह करू शकतो. नेम चेंज करून टाक ना. नेक्स्ट एक्झाम्पल, युजिंग बक्षाली इटरेटिव्ह मेथड फाइंड अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ रूट 65. बघा के स्कीम साठी ही एक नवीन मेथड आलेली आहे, बक्षाली इटरेटिव्ह मेथड. त्यासाठी तुम्हाला या स्टेप फॉलो करायच्या आहेत. बघा स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3, स्टेप 4 आणि स्टेप 5. आपण या स्टेप नुसार व्यवस्थित काम करून घेऊ. काय काय यस तुम्हाला दिलाय, यस इज इक्वल टू 65 आहे तो आपल्याकडे. आता लक्षात घ्या नियरेस्ट रूट बघायचा आपल्याला. नियरेस्ट रूट 65 चे नियरेस्ट रूट बघायला तुम्ही गेलेच तर किती येईल तो 64. 64 प्लस 1 बरोबर. 64 प्लस 1 8 होतो. 64 चा रूट जो आहे तो किती होणार आहे 8. 8 स्क्वेअर प्लस 1. देयरफॉर n इज इक्वल टू किती आहे आपल्याकडे आता 8 आहे. बघा अशा पद्धतीने आपण एक नंबर चूज केला, तो नंबर आपल्याकडे आलेला आहे 8. लक्षात ठेवा इथे नियरेस्ट रूट घ्यायचा. 65 होता त्याचा नियरेस्ट रूट आपल्याकडे आहे 8 म्हणजे 64 प्लस 1. 64 चा रूट 8. 8 स्क्वेअर प्लस 1 n इज इक्वल टू 8. चला पहिली स्टेप आपल्याकडे, पहिल्या स्टेप मध्ये आपल्याला इथे n मिळून जातो. दुसरी स्टेप आपल्याला काढायची बघा इथे डी फाइंड आउट करून घ्यायचा आहे दुसऱ्या स्टेप मध्ये. यस मध्ये तर बघायला गेलं तर यस किती आहे 65 मायनस n स्क्वेअर. n स्क्वेअर मीन्स 8 चा स्क्वेअर. 8 चा स्क्वेअर आपल्याकडे किती आहे 64. डी किती आला आपल्याकडे बघा 1. त्यानंतर बघा पुढे तिसऱ्या स्टेप मध्ये आपल्याला फाइंड आउट करायचं p इज इक्वल टू d अपॉन 2n. d ची व्हॅल्यू आपण काढलेली आहे. d किती आहे 1 2 ब्रॅकेट n ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 80 म्हणजे हा आला आपल्याकडे 1/16. बघा हा आपल्याकडे आला. पुढे लक्षात घ्या चौथ्या स्टेप मध्ये आपल्याला फाइंड आउट करायचं a इज इक्वल टू n प्लस p. n बघा 8 प्लस p ची व्हॅल्यू 1/16. बघा कॅल्क्युलेटर घ्या, कॅल्क्युलेटरने कॅल्क्युलेशन करून घ्या. 1/16 प्लस 8 त्याचा आन्सर येतो आपल्याकडे 8.0625. बघा 8.0625. आणि त्यानंतर रिक्वायर्ड स्क्वेअर रूट ती फाइंड आउट करायचं आहे. ही लास्ट स्टेप आहे. a मायनस p स्क्वेअर अपॉन 2a. a ची जी व्हॅल्यू आपल्याकडे निघाली 8.0625 मायनस p स्क्वेअर. p आपल्याकडे आहे बघा इथे 1/16. 1/16 चा स्क्वेअर डिवाइड बाय 2 इंटू a. 2 इंटू a. a ची व्हॅल्यू आपल्याकडे आता आलेली आहे 8.0625. बघा अशी व्हॅल्यू पुट अप करून घ्या आणि आपला एक रूट निघून जाईल. पहिल्यांदा मी हे कॅल्क्युलेशन करून घेतो. बघा 1/16 स्क्वेअर डिवाइड बाय 2 इंटू 8.0625. 8.0625 मायनस आन्सर. याचा आन्सर आपल्याकडे निघाला आहे 8.0625. बघा अशा पद्धतीने आपण 65 चा रूट या बक्षाली मेथडने आपण तो फाइंड आउट केलेला आहे. आता पुढचा सम बघा. नेक्स्ट सम आहे आपल्याकडे. द शो दॅट द रूट ऑफ इक्वेशन x स्क्वेअर मायनस x मायनस 5 इज इक्वल टू 0 लाईज बिटवीन 2 and 3. 2 and 3 ह्या इक्वेशनचे रूट ऑफ इक्वेशन आहे की नाही हे आपल्याला शो दॅट करायचं होतं. तर लक्षात घ्या इक्वेशन लिहून घ्या x स्क्वेअर मायनस x मायनस 5 इज इक्वल टू 0. याला आपण f ऑफ x असं कन्सिडर करू. त्यानंतर बघा तुम्हाला व्हॅल्यू दिली आहे a 2 आहे आणि b आपल्याकडे 3 आहे. तर बघा f ऑफ a इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस a मायनस 5. आता व्हॅल्यू पुट अप करा. f ऑफ a ची व्हॅल्यू 2, इथे पण 2, इथे 2 मायनस 5. f ऑफ 2 इज इक्वल टू 2 स्क्वेअर 4 मायनस 2 मायनस 5. f ऑफ 2 इज इक्वल टू 4 मायनस 2 2 आणि 2 मायनस 5 मायनस 3. तर लक्षात घ्या एक आन्सर आपल्याकडे निघाला तो लेस दॅन 0. त्यानंतर आपल्याकडे परत इक्वेशन घ्या f ऑफ b. या इक्वेशन जिथे आपण a टाकला तिथे b पुट अप करा. b स्क्वेअर मायनस b मायनस 5. बघा f ऑफ b ची व्हॅल्यू आपल्याकडे 3 आहे. 3 स्क्वेअर मायनस 3 मायनस 5.
3 स्क्वेअर 9 मायनस 3 मायनस 5. 9 मायनस 3 6. 6 मायनस 5 1. f ऑफ 3 ग्रेटर दॅन 0. इथे बघा एक निगेटिव्ह साइन आहे आणि एक पॉझिटिव्ह साइन आहे. तर याच्यामुळे आपल्याला क्लिअर होतं की द रूट ऑफ इक्वेशन x स्क्वेअर मायनस 5 इज इक्वल टू 0 लाईज बिटवीन 2 अँड 3. तो क्वेश्चन तिथून परत खाली इथे लिहून टाका. म्हणजे अशा पद्धतीने आपण हे रूट ऑफ इक्वेशन आहे हे आपण दाखवू शकतो. फक्त साइन लक्षात ठेवा, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह साइन आलं तरच ते रूट ऑफ इक्वेशन आहे असं आपल्याला दाखवता येईल. नेक्स्ट एक्झाम्पल, युजिंग रेग्युलर फाल्सी मेथड find the approximate root of equation x cube minus 6x plus 3 is equal to 0. ओनली वन इटरेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. इक्वेशन अगोदर लिहून घ्या. बघा आपण रूट दिलेले नव्हते तर आपण रूट घ्यायचे. समजा मी पहिला रूट घेतला मी 0. इथे बघा इथे 0 चा क्यूब 0 आहे. 6 * 0 0 म्हणजे f ऑफ 0 आपल्याकडे किती आला 3. बघा हा पॉझिटिव्ह नंबर आपल्याला इथे मिळतोय. त्यानंतर आपण एक रूट घेऊ 1. 1 पुट अप करा. 1 चा क्यूब 1 मायनस 6 ब्रॅकेट 1 मायनस प्लस 3 इज इक्वल टू 1 मायनस 6 मायनस 5 प्लस 3 मायनस 2 लेस दॅन 0. बघा तुम्हाला इथे एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह मिळालेला आहे. म्हणजे 0 आणि 1 हे रूट ऑफ इक्वेशन आपल्याकडे सध्या आलेले. तिथला लिहून घ्या. a ची व्हॅल्यू जी आपल्याकडे आहे 0 आणि b ची व्हॅल्यू आपल्याला मिळते ती आहे 1. त्यानंतर f ऑफ इथे बघा ज्याचा अर्थ हा आहे a आणि हा आहे b. f ऑफ 0 म्हणजे f ऑफ a तो आपल्याला मिळतो इथे 3 आणि f ऑफ b त्याची व्हॅल्यू आपल्याला मिळते इथे -2. बघा पहिलंच इक्वेशन त्यांनी आपल्याला काढायला लावलेलं होतं. त्यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला बघा a * f of b - b * f of a upon f of b - f of a. बघा व्हॅल्यू पुट अप करा म्हणजे आपल्याकडे पहिलं इक्वेशन जे आहे ते निघून जाईल. पहिली इक्वेशन आपल्याला काढायचं आहे a ची व्हॅल्यू आपल्याकडे होती 0. f of b तो आपल्याकडे निघतो -2 मायनस b ची व्हॅल्यू आहे 1. f of a तो आपल्याकडे आहे 3 डिवाइड बाय f of b ती व्हॅल्यू आपल्याकडे -2 मायनस f of a हा आहे 3. बघा 0 * 2 ही व्हॅल्यू 0 च असणार आहे. -1 * 3 3 अपॉन -5 x1. बघा हा x1 आपल्याकडे इथे निघतो पहिल्या इटरेशन मध्ये. 3 अपॉन -5 याचं कॅल्क्युलेशन करून घेऊ. 3 अपॉन -5 तो आपल्याकडे निघतो -0.6. आता ही जी आलेली व्हॅल्यू आहे ती आलेली व्हॅल्यू आपण इथे इक्वेशन मध्ये पुट अप करू. इक्वेशन मध्ये f ऑफ x1 इज इक्वल टू x1 क्यूब मायनस 6x1 प्लस 3. आता व्हॅल्यू पुट अप करा -0.6 -0.6 क्यूब मायनस 6 ब्रॅकेट -0.6 प्लस 3. बघा -0.6 क्यूब -0.6 क्यूब मायनस 6 ब्रॅकेट -0.6 प्लस 3. बघा आपल्याकडे पहिले इक्वेशन आपल्याकडे निघून गेले 6.384. बघा अशा पद्धतीने आपण याला सॉल्व्ह करू शकतो. ऍज अ सेम कंडिशन तिकडचे एक्झाम्पल असंच आहे. बघा आपल्याला पुन्हा इथे इक्वेशन दिलेलं आहे x³ मायनस 9x प्लस 1 इज इक्वल टू 0. इटरेशन आता आपल्याला परत पुट अप करायची. बघा मी लिमिट इथे काय करा इटरेशन मध्ये आपण बघायला गेलं तर आपण रूट पुट अप करत चालू. 0 तुम्हाला दिलाय. बघा इथे 0 पुट अप केला. 0 पुट अप केला तिथे कोण येणार आहे 1 ग्रेटर दॅन 0. त्यानंतर दुसरा एक रूट घेऊया आपण 1. 1 चा क्यूब 1 मायनस 9 * 9 प्लस 1. बघा प्लस इथे बघायला गेला तर 1 मायनस 9 -8 -8 प्लस 1 -7 लेस दॅन 0. बघा इथे पण तुम्हाला या ठिकाणी बघायला गेलं एक पॉझिटिव्ह तुम्हाला एक रूट मिळतो, तुम्हाला दुसरा एक निगेटिव्ह मध्ये मिळतोय. याचा अर्थ इथे बघा a इज इक्वल टू 0 b इज इक्वल टू 1 f ऑफ a इज इक्वल टू बघा येतो 1 आणि f ऑफ b इज इक्वल टू -7. अशा पद्धतीने आपल्याला व्हॅल्यू मिळून गेल्या. आता त्या व्हॅल्यू आपण या फॉर्म्युल्यामध्ये पुट अप करू. बघा x1 इज इक्वल टू a ची व्हॅल्यू आपल्याकडे होती 0 b ची f ऑफ b आपल्याकडे आहे 7 मायनस b ची व्हॅल्यू 1 f ऑफ a आपल्याकडे आहे 1. त्यानंतर f ऑफ b तुम्हाला दिसतोय -7
मायनस एफ ऑफ ए तो आहे 1. इथली व्हॅल्यू पुन्हा झाली 0 म्हणजे मायनस 1 अपॉन मायनस 8. मायनस मायनस विल गेट कॅन्सल. 1 अपॉन 8 म्हणजे x1 आपल्याकडे निघतोय 0.125. आता परत हे या इक्वेशन मध्ये पुटअप करा. f ऑफ x1 इज इक्वल टू x क्यूब मायनस 9x प्लस 1. टाका ते व्हॅल्यू 0.125 क्यूब मायनस 9 ब्रॅकेट 0.125 प्लस 1. बघा या ठिकाणी 0.125 क्यूब मायनस 9 ब्रॅकेट 0.125 प्लस 1. त्याचा आन्सर आपल्याकडे निघतोय मायनस 0.123. म्हणजे अशा पद्धतीने इथे पण आपण पहिले इक्वेशन आपण इथे सॉल्व्ह केलेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल. An unbiased coin is tossed 8 times. Find the probability getting exactly 2 head. बघा या ठिकाणी बघायला गेलं तर तुम्हाला n दिलेला आहे 8 आणि r तुम्हाला दिला आहे इथं 2. बघा एक्झॅक्टली 2 हेड आपल्याला सांगितले होते. तर आपल्याकडे बायनोमियल डिस्ट्रीब्युशनचा आपण फॉर्म्युला अप्लाय करू. बघा p x is equal to r is equal to n combination r into p raised to r into q raised to n minus r. आता या ठिकाणी प्रोबॅबिलिटी तुमच्याकडे नाहीये, p नाहीये, तर p is equal to घ्यायचं मी 1/2 आणि q is equal to 1 minus p. मग q आपण या फॉर्म्युलाने फाइंड आउट करून घेऊ. q is equal to 1 minus p. 2 1 are 2, 2 minus 1 म्हणजे याचा अर्थ q ची व्हॅल्यू सुद्धा आपल्याकडे किती आहे 1/2. तर बघा p x is equal to r ची व्हॅल्यू आपल्याकडे 2 n कॉम्बिनेशन r म्हणजे 8 कॉम्बिनेशन 2 into p ची व्हॅल्यू 1/2 raised to 2 into q ची व्हॅल्यू 1/2 into n minus r. n आपल्याकडे 8 minus 1/2. बघा इथे 8 कॉम्बिनेशन 2 into 1/4 होऊन जाईल याचा स्क्वेअर केल्यामुळे into 1/2. 8 2 are 16. 16 minus 1 15. 15/2. आता पुढचं कॅल्क्युलेशन आपण कॅल्क्युलेटर वरती करून घेऊ. तर बघा मी अगोदर इकडचं करून घेतो. 1/2 raised to 15/2 into 1/4 into 8 combination 2. 8 combination 2. बघा त्याचा आन्सर जे आपल्याकडे निघालाय 0.0386. अशा पद्धतीने याची